नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडीची रेसिपी। त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। त्यासाठी मी इथे एक जुडी एवढी कोथिंबीर घेतली आहे। आपण ती आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बारीक चिरून घेऊ। आता आपण चिरलेली कोथिंबीर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आता कोथिंबीर मधले पाणी चाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे निथळून घेऊ। कोथिंबीर मधले पाणी व्यवस्थित निथळले आहे। ती आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। त्यात 1 वाटी बेसन पीठ, 4 चमचे तांदळाचे पीठ, 4 चमचे बाजरीचे पीठ, चिमूटभर हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकू। व चवीपुरते मीठ टाकू आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यात बाजरीचे पीठ हे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल। आता हे सर्व आपण मळून घेऊ। हे मळताना यात आपण थोडे थोडे पाणी टाकून मळणार आहोत। आपल्याला हे जास्त घट्टही मळायचे नाही आणि जास्त पातळही मळायचे नाही। आता आपले पीठ मळून झाले आहे। आपण याच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मुटक्या बनवून घेऊ। आता एक कुकरचा डबा घेऊ, त्याला तेल लावून घेऊ व त्यात मुटकी ठेवू। आपण ही मुटकी उकडून घेऊयात। त्यासाठी कुकर मध्ये 1.5 ग्लास पाणी ओतू व त्यात कुकरचा डब्बा ठेवून झाकण लावू व कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेऊ। आता आपल्या मुटक्या उकडल्या आहेत, आपण त्या कट करून घेऊ। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशा जाडीच्या चिरून घेऊ। आपण आपल्या वड्या तळून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर कढईत आधीच तेल गरम करायला ठेवले आहे। तेल आता चांगले गरम झाले आहे। आपण आता वड्या तळून घेऊयात। वड्यांना गोल्डन रंग येईपर्यंत आपण त्या तळून घेऊयात। आता आपल्या वड्यांना चांगला गोल्डन रंग आला आहे व आपल्या वड्या चांगल्या कुरकुरीतही झाल्या आहेत। आता आपण त्या बाहेर काढून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपले कुरकुरीत कोथिंबीर वडीची रेसिपी। तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।